नमस्कार मित्रांनो, शुभ संध्याकाळ. तर संध्याकाळचे वाजलेले आहे 6 आणि मी आलेलो आहे जंगलामध्ये. तर तुम्ही पाहू शकता पाऊस पडून गेलेला आहे आणि 2025चा पहिलाच पाऊस तुम्ही पाहू शकता मित्रांनो, की सगळीकडे झाडे हिरवीगार झालेली आहेत. वेली, झाडे सर्व हिरवीगार झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता. आणि आपण आलेलो आहे रानभाजी शोधण्यासाठी. तर पहिलाच पाऊस पडलेला आहे आणि आपल्याला एक रानभाजी भेटणार आहे. तर फायनली मी मित्रांनो जंगलामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि थोड्याच वेळात पाऊस लागून गेलेला आहे आणि सर्वकडे हिरवंगार आपल्याला वातावरण दिसत आहे आणि खडक सगळा ओला झालेला दिसत आहे आणि आपल्या खडकावर हिरवे हिरवे रान येत आहे. तुम्ही पाहू शकता उगवायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला ह्याच खडकामध्ये आपल्याला जी पाहिजे ती भाजी सापडणार आहे. तर तुम्ही पाहू शकता हे बारीक पांढरं जे दिसतंय ते आपली रानभाजी आहे आणि याचं नाव भुईपोड आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो 2 प्रकारचे भुईपोड असतात, एक मोठा आणि एक छोटा. तर याचा उपयोग आपल्याला भाजी करण्यासाठी केला जातो. तुम्ही पाहू शकता छोटा भुईपोड. आणि मी हा चांगला आहे की बाद हे ओळखायचं पण तुम्हाला शिकवणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. चला तर तुम्ही पाहू शकता सर्व खडकावर असले पांढरे भुईपोड उठलेले आहेत. ते आपण एकत्रित करून किती आपल्याला साठतात ते पाहून आपण त्याची भाजी करणार आहोत. तुम्ही पाहू शकता मित्रांनो एका याला डबल उठलेला आहे आणि सर्व खडकावर भुईपोड उठलेले आहेत आणि ते आपल्याला एकत्र म्हणजे जमा करायचे आहेत. तुम्ही पाहू शकता हा जो भुईपोड आहे तो पहिल्या पावसात आपल्याला सापडतो आणि तुम्ही पाहू शकता मी सांगितलं होतं तुम्हाला भुईपोड चांगला आहे की बाद ते ओळखण्यासाठी. तुम्ही पाहू शकता यामध्ये पाणी असेल तो खराब आहे. तर यामध्ये पाणी आहे ते आपण फेकून दिलेले आहे. चांगल्या आपल्याला गावण्यासाठी तो फोडल्यावर त्यामध्ये पांढरं खड आपल्याला दिसलं पाहिजे, तर तो आपल्याला भाजी करण्याचा उपयोगी होतो. तुम्ही पाहू शकता सर्व खडकावर भुईपोड उठलेले आहेत आणि भुईपोडांच्या रांगा लागलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही पाहू शकता भुईपोडांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि भुईपोड गोळा करण्यासाठी मी परसाच्या पानाचा खोका केलेला आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो काट्या घालून. थोडी काट्या घालण्यासाठी अडचण होती कारण पाऊस पडल्यामुळे काट्या त्या मऊ झालेल्या होत्या. तरी पण मी खोका बनवलेला आहे आणि फायनली मित्रांनो आपल्याला एवढं भुईपोड सापडलेले आहेत आणि आपण याची संध्याकाळी भाजी बनवणार आहोत. जर हे भुईपोड कुणाला आवडले असतील त्याने कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.